दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। भंगाळे गोल्ड जलगाव, सोनं खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव भंगाळे गोल्ड। सभी पे आपके खाना शर्ट काय निषेध करणार आहात तुम्ही? आज काळा छटा घालून आले अरविंद भाऊ. प्रवृत्ती असेल, आज या ठिकाणी अटलांटाचा मोठा विषय आहे, भूखंडाचा विषय आहे. या सर्व विषयाला जळगावकरांचा पायींचा हिशोब आम्ही मागणार आहोत. त्यासोबतच या जळगाव शहराचा विकास होण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला किमान 75 लाख रुपये हे अपेक्षित आहे. 75 नगरसेवकांना हे पैसे पाहिजे नाहीत कारण विकासासाठी. आणि आज आपण पाहतो की जवळजवळ 450 कोटी रुपये हे आज भूसंपादनाच्या प्रक्रियेत त्याच्यात हे सर्व आज म्हणजे महापालिकेकडे पैसे नाही आणि हा पैसे संरक्षित करण्याची भूमिका आमची आहे आणि त्या ठिकाणी मांडणारी आज. हे माझ्या वार्डात होता. नितीन भाऊ, हायवेच्या लगत आपणही सभागृह नेते आपण आहात. आपणही बाबाचा विस्फोट झाला असला तरी ह्या प्रस्तावात त्याला काही बाधा नाही. तर आपण हा प्रस्ताव रस्ता मंजूर झाली त्यामुळे या जागेच्या 3 दिवसाचे चांगले व्हेजिटेबल मार्केट, शॉपिंग सेंटर आणि प्ले ग्राउंड. त्यानंतर 2004 मध्ये मॉडिफिकेशन झाली. त्या संघाने 2 रिझर्वेशनचे तिथले लॅब झाले आणि मॉडिफिकेशन हो 2004 मध्ये. तर नंतर दरम्यानच्या काळात हायकोर्टाच्या ऑर्डरने प्ले ग्राउंडचं रिझर्वेशन लॅब झालं. तर नंतर प्रशासकीय काळात याबाबत सेक्शन 37 हा प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झाला. नामदेव बंधारी यांचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने ऑक्टोबर लॅब सध्याचा लॅब त्याला आम्ही तटस्थ आहोत. आम्ही तटस्थ म्हणजे 100% पण शासनाला जागा मोकळी करा. त्यांना हे द्या कारण आपण नोटीस द्या आणि नोटीस नाही दिली कारवाई अगर नोटीस. तर माझं आयुक्त साहेबांना नगर सचिव साहेबांना विनंती आहे की आपण पुढच्या वेळेला कमीत कमी आमच्यासाठी पण इथे थोडं भाड्याने मिळतील काही व्यवस्था, कूलरची व्यवस्था करावी की जास्तीत जास्त लवकर विषय मांडून काही सदस्यांना खूप ह्युमिडिटी झाल्यामुळे गरम होऊन राहिले. त्या ताई त्याच्यामुळेच घरी चालल्या. म्हणजे प्रशासनाला घाम फोडणारे प्रशासन बचपा करते, सदस्यांचं घाम फोडत आहे. सदस्यांनाच घाम फोडून प्रत्यक्षात काम करत आहे. आम्ही रुमाला वापर करतो उपमहापौर साहेब कंटिन्यू चालू आहे. माझे आयुक्त साहेब एवढी विनंती आपण थोडंसं पुढच्या वेळेस थोडे फुलाची
करून एसी सर्व्हिसिंग झाली नसेल ते एसीची सर्व्हिसिंग करून घ्या. होते होईल तेव्हा होईल आणि एकही एसी चालू नाही साहेब तो एसी एक विनंती आहे की बघतायत आता दीपक भाऊने काढलेला विषय तेवढाच खरं आहे. आता जळगाव शहराचे विषय मांडायची ज्याची परिस्थिती सर्व नगरसेवकांवर आलेली आहे, आमच्याकडे आलेली आहे. तर ह्या सभागृहात नूतनीकरणाचा विषय सुद्धा मागील काळामध्ये झालेला होता. आपण आर्थिक संकल्पामध्ये त्याचं घेतलेलं आहे. कमीत कमी त्याला तरी गती द्या, म्हणजे जळगाव शहरातले विषय मांडताना त्याला आडकाठी येणार नाही याची काळजी सुद्धा आपण महापौर म्हणून घ्यावी. दीपक भाऊंनी जी सूचना मांडली नक्कीच त्याचा आपण त्याला आदेश देऊन, प्रशासनाला आदेश देऊन त्या माध्यमातून काय उपाययोजना करता येईल त्याच्यासाठी आपण कार्य करावं. इम्प्लिमेंट करण्यात यावं आणि जे सूचना सगळ्या रस्त्यांच्या होत्या दादांच्या काही ते म्हणजे मोठे वाहन जड वाहनास मध्ये तर त्याचं सगळं फॉलोअप घेऊन नाही सोबत एक आपली मीटिंग लावा. काही सुभाष एकनाथ खडके राहणार पिंपरी जळगाव वय ललित खडके यांचे वडील होते. सौ विमानावर काळे महापौर यांचे वतीने शोकसंदेश आहे. तत्कालीन जळगाव नगरपालिकेनंतर त्याचे श्री कांतीनाथ अतिशय नियम टाकून आपण ते मंजूर देऊया. पण 13 तारखेला हे काल माझ्याकडे संध्याकाळी हे पत्र आलं आणि असं पत्र न्यायालयीन आदेश तर तुम्ही अवमान करत आहात असं पत्र आल्यावर माझी जबाबदारी आहे की त्याचं फॉलोअप घ्यायचं. म्हणून मी त्यांना विचारलं पण त्यांना मला रितसर माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आपण फक्त तहकूब ठेवतो. मी ह्या विषयाला माझा विरोध किंवा कोणाचाच विरोध नाहीये. फक्त रितसर त्यांची माहिती घेऊया आणि पुढच्या विषय महासभेत आपण ते परत करूया एवढंच म्हणणं आहे, बाकी काहीच नाही. आणि आपण याच्या पाहत असाल तर आपण मुंबईला आपण तिघी साक्षीदार होतो. नेमक्या केसमध्ये आपण ज्या भूगतलेला आहे त्यामुळे पुन्हा असं होऊ नये म्हणून याची आपण एक महासभा आपण ठेवू शकतो ना, तुमच्या महासभेत आपण घेऊया. इतकाच विषय, बाकी काहीच नाहीये. 13 तारखेला त्यांनी ते लेटर दिले असल्यामुळे त्याची माहिती मला काढता आली नाहीये. ते माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी क्रांतिचे त्यांचे मोठे भाऊ तसेच भूषण चौधरी यांच्यासोबत आम्ही तिथं नाही. जर मनपाचं हित होतं लगेच आमचा एक प्रतिनिधी ऍडव्होकेट पोकळ लगेच मुंबई पाठवले, हे दिल्ली गेले. आम्ही तिथं भूमिका आम्ही तुमच्या समोर म्हणजे जर मनपाचं हित लक्षात घेता आम्ही सोबत आहोत. परंतु जर कधी आपण जर ऐन टायमावरती जर त्याचा विषय सभागृहात आल्यानंतर सुद्धा बदलून टाकल्यानंतर जर आम्हाला विश्वास घेत नसाल आणि ही भाजपाची भूमिका कायमचीच जर असेल तर आम्हाला आमची भूमिका वेगळी मांडायला हरकत नाही. 14/5/2026 रोजी होणाऱ्या महासभेकरिता सौ संगीता प्रल्हाद दांडेकर, सौ वैशाली अमित पाटील, चंद्रशेखर शिवाजी कुठल्या प्रकारची आपल्याला नोटीस दिली का कोणाला पार्टी नाही आहे आपण असल्याचा तपास माहिती देतं आणि आपल्याला केव्हा सांगितलं जातं. मागच्या महासभेतलं उदाहरण आपल्याला 17 तारखेला अटलांटाचे पैसे भरायचे होते, 15 तारखेला राष्ट्रीय हिताच्या आधी प्रशासन आपल्याला सांगतं विषय नाहीये. एक मिनिट सगळ्यात मी माझं बोलूया कारण की भूमिका का आहे हे आम्हाला काय झालेलं आहे की प्रशासनाचा प्रस्ताव आला काल संध्याकाळपर्यंत पार्टी मीटिंगमध्ये सुद्धा हा निर्णय मान्य करण्यात आलेला होता की प्रशासनाचा प्रस्ताव स्वीकार करण्यात आला. परंतु काल संध्याकाळी माननीय महापौरांकडे तो काढला त्यांनी रात्रीच्या प्रकरणाला वाचन नाही टाकला. मी म्हटलं याच्या संदर्भातली कायदेशीर भूमिका मलाही माहीत नाही. म्हटलं मीही या विषयाच्या बाबतीत अनुभवी आहे. मग सकाळी येऊन आपलं पत्रही बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की या संदर्भात न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. आता 11 आता मीटिंग अर्ध्या तासाने सुरू होणार आणि त्याच्या संदर्भात न्यायालयीन परिस्थिती काय हे जाणून घेण्यात तोपर्यंत वेळ नसल्या कारणाने या विषयाला दखल घेऊन या संदर्भात त्याची काही कायदेशीर भूमिका असेल किंवा न्यायालयाने खरंच अडचणी आहे का आपल्यामध्ये टाकीचं मत घेऊन पुढच्या महासभेत न्यायालयीन आहे त्याच्यावरती स्थगिती आहे. आता जेवढी माहिती असेल तेवढी तर देऊ शकतो. त्याला आवश्यकता मला असं वाटतं
प्रशासन आता आपल्याला पुरेशी माहिती देण्यास सक्षम नाहीये, न्यायालयीन स्थगितीबद्दलचं ते आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहे. आणि एक प्रकरण कदाचित आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की हे असंच रस्त्यांच्या विषयाबद्दलच्या भूसंपादनामध्ये नेता म्हणून आहे, ज्यांना आता आपण बऱ्यापैकी रक्कम देऊ लागतो आहे, ज्यांनी नुकतंच वॉरंट सुद्धा आणलेलं होतं. आयुक्तांची खुर्ची, गाडी, संगणक जप्त होणार होता त्या प्रकरणामध्ये. तर हे अशीच प्रकरणानंतर टर्न आणि ट्विस्ट होत असतात आणि म्हणून फक्त आपण ही भूमिका घेतलेली होती की या विषयाची पूर्ण आपण माहिती करून घेऊ आणि त्यानंतर मंजुरी देण्याबद्दल हरकत आताही नव्हती. आणि आपण कसं म्हणतात विश्वभाऊ की 9 मीटरचा रस्ता आपल्याला मिळतोय आणि आपली महानगरपालिकेचा फायदा होतोय. आता जी आपली सगळ्यांची चर्चा ऐकली, नितीन भाऊ मला एक असं सुचलं यामध्ये की आता ही 30 मीटरच्या रस्त्याची आपण आखणी बदलवतोय, म्हणजे पर्यायाने निश्चितच जागा मालकांना फायदा तर होणारच आहे या आखणी बदलाचा. अशी अट घालून द्या ना की जळगाव महानगरपालिकेसाठीच्या रस्त्यासाठी रिक्वायर्ड असलेली जागा त्या जागा मालकाने विनामूल्य महानगरपालिकेला द्यावी. विनामूल्याची अट घालून घ्या, तसं हमीपत्र लिहून घ्या. आणि आता मूळ मुद्दा तहकुमीचा आजचा आपला फक्त एवढाच आहे. देवकरांचं जे पत्र आलेलं आहे, न्यायालय याला स्थगिती आहे, त्याबद्दलची माहिती आज अमोल पाटील सुद्धा आपल्याला देऊ शकत नाहीये. इथे विधी विभागाकडे सुद्धा आम्ही आमच्या लेवलवरची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. समाधानकारक किंवा पुरेशी माहिती न मिळू शकल्यामुळे आज आपण तहकूमचा निर्णय घेतोय. तर याच्याबद्दलची माहिती प्रशासनाकडून घेऊन द्या आणि त्यानंतर हा विनामूल्य आपण महानगरपालिकेच्या रस्त्यासाठी जागाचं हमीपत्र लिहून घेऊ जागा मालकाकडून आणि त्यानंतर त्यांना करून देऊ मंजूर. 4 नंबरचा विषय होता, त्याच्यानंतर 5 नंबरचा विषय मंजूर झाला. आणि भाऊ बोलायला लागले तो त्यांना पूर्ण वाटत यांचं बोलणं संपल्याबरोबर लागेल मी त्याच्यावरती बोलतो. समजून काय घेत नाही, याला एवढा विरोध करण्यासारखा विषय नाही. काय विषय याचा आता मला विरोध करावा लागेल. आणि याच्यात तटस्थ आहे, शिवसेना तटस्थ आहे. आपल्या सर्वांचं सर्व राज्य आम्ही तटस्थ आहे या विषयात. अध्यक्ष याच्यानंतर आता वेळ जातो 11:30 वाजले दिवसभर आम्ही सभागृहामध्ये बोलतो, आमचं समजूनही घेणार नाही, ऐकूनही घेणार नसाल तर मग आम्ही सभागृहात बसायचं कशाला? आम्ही जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीत मनपाचं हीच लक्षात घेता 9 मीटरचा रोड जात होता, पैसे वाचणार आहेत. अध्यक्ष महोदय हे लक्षात घ्या आणि त्या रेकॉर्डला घ्या. पण आम्हाला तुम्ही करत असाल तर आम्हाला विचारत नसाल तर आम्ही कशाला तुम्हाला सगळं होला लावायचं? तुम्ही कसं आम्हाला सांगणार आहे का सभागृहामध्ये? आणि त्यांचा काही हरकत नाही, त्यांचा अजूनही त्यांचं विचारून घ्या. तेव्हा तुम्ही त्याची मांडणी का नाही केली? अध्यक्ष महोदय विषय चालू असताना फटक्यात त्यांनी तो विषय उचलला. ऐकून घ्या, त्याला अनुमोदन नाही दिलेलं, तुम्ही रेकॉर्ड टेप करा. चला मॅडम, अध्यक्ष महोदय माझं मत आहे, तुम्ही त्याला मान्यता देतायत ना, मान्यता द्या. परंतु माझं एक म्हणणं आहे, त्याला अनुमोदन कोणी दिलं यांच्या प्रश्नाला? मला अनुमोदन दाखवा. अनुमोदन तुम्हाला रेकॉर्ड करा आणि दाखवा मला रेकॉर्ड. कुठे अनुमोदक? तुमचं अनुमोदक उभा राहिला आणि त्याला अनुमोदन झालेलं नाही, याचा तो विषय सुद्धा झालेला नाही. बोलायचं नाही म्हणून मी त्यांचं पूर्णपणे जळगाव हिताचा निर्णय होता, तो पण घरचा गुंड पूर्ण झाल्यावर बोलवू मी. आपण सर्व गोष्टी आमचं ऐकून घेतात किंवा विषय असेल त्याला तुमच्याची काही विषय नाही, परंतु जर विषय मांडत असेल
आम्ही जर चुकीचा विषय मांडत असेल तर आमच्या लक्षात आणून द्या, आम्ही त्याला माघार पण घेऊ. परंतु जर तो जळगाव हिताचा असेल आणि तो जर सभागृहात कंप्लीट समजतच नसेल, आता हे कोणत्या सदस्यांना, इकडच्याही सदस्यांना माहिती नसेल की त्याच्या शेजारून 9 मीटरचा रस्ता जातो, तो मनपाचा पैसा वाचणार आहे, यालाही ती कल्पना कोणाला नाहीये. माझं तिथे कोणाचं काही नाही, ते काही घेणं नाही. आम्हाला तुम्ही असं थोडी धराल कसं चालेल? विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिवाफना ज्वेलर्स की. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच.